नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असेल, परंतु काही कारणामुळे तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिजेक्ट झालं असेल किंवा रिजेक्शनमध्ये फॉर्म आला असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे पुढे? तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल का? याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पाहू शकता मी जे ॲप्लाय केलेलं आहे नॉनसाठी. तर आता करंट स्टेटसमध्ये इन प्रोसेस दाखवते, परंतु याला जर साईड बारवरती क्लिक करून जर साईडला घेतलं तर रिजेक्शन रिझनमध्ये पाहू शकता जे काही रिजेक्शनचं स्टेटस आहे ते इनेबल झालेलं आहे. इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता रिझन दाखवते. कास्ट सर्टिफिकेट जे काही बेनिफिशियरी आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जोडण्यात इथे सांगितलेलं आहे. मी अगोदर जोडलं होतं, परंतु नजर चुकीमुळे त्यांना ते दिसलं नसेल, त्याच्यामुळं आता मी पुन्हा इथे अपलोड करणार आहे. त्यासाठी गो टू द डिपार्टमेंटल डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. तर हे मी 7 डिसेंबर 2023 रोजी हे ॲप्लाय केलं होतं. तर गो टू द डिपार्टमेंट डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नवीन याच्यामध्ये जे काही रिडायरेक्ट केल्या जाईल नवीन पोर्टलवरती. त्यानंतर इथे पाहू शकता जे काही डॉक्युमेंट स्टेटस आहे, तिथे रेड कलरचा ऑप्शन दिलेला आहे अपलोड डॉक्युमेंट. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता कास्ट सर्टिफिकेट या केसमध्ये जोडायचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता जे काही कास्ट सर्टिफिकेटचे ऑप्शन असेल पहिले तुम्ही अपलोड केलं असेल, आता इथे प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेव्ह आणि ॲफिडेविट ऑफ कास्ट या 2 ठिकाणी मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं. त्याच्यामुळे याला मी पुन्हा रिमूव्ह करतो. वगळा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. वगळावरती क्लिक केल्यानंतर रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेव्ह याला सुद्धा पुन्हा एकदा वगळावरती क्लिक करून रिमूव्ह करून घेतो. पाहू शकता आता जे काही 9 डॉक्युमेंट होते, तर 9 मधले आता 2 रिमूव्ह केले. आता इथे 6 सॉरी इथे 8 डॉक्युमेंट होते, 2 रिमूव्ह केले. आता इथे 6 झालेले आहे. त्यानंतर आता पुन्हा याला अपलोड करायचं आहे. पुन्हा खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पुन्हा ॲफिडेविट ऑफ कास्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे बेनिफिशियरीचं. आणि प्रूफ ऑफ कास्ट ऑफ सेल्फमध्ये पुन्हा इथे 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 सुद्धा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर ग्रीनवरती क्लिक करून अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्यानंतर आता आपलं काम झालं. पुन्हा तहसीलच्या लॉगिनला हा तुमचा अर्ज गेलेला आहे आणि इथे रिफ्रेश करून पुन्हा डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुमचं जे काही इथे आधी अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन येत होतं, आता इथे डन नाव दाखवते आणि जे काही रिजेक्शन स्टेटस आहे शेवटी ते सुद्धा आता इथे इनेबल झालं होतं पहिले अगोदर, आता डिसेबल झालेलं आहे. तर याला डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल झाल्यानंतर रिफ्रेश करून तुम्हाला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता हे बघा मी याला रिफ्रेश करून घेतो. पुन्हा रिफ्रेश केल्यानंतर पाहू शकता आता हे तुमचं जे काही अर्ज आहे तो पुन्हा तहसीलच्या लॉगिनला एच डी लॉगिनला गेलेला आहे. आता ते पुन्हा तुमचं जे काही अर्ज आहे ते व्यवस्थित चेक करतील. त्यांनी जी काही त्रुटी सांगितली होती ते, आणि जर बरोबर असेल सर्व तर तुमचं जे काही अप्रूव्हल आहे ते लवकर देऊन देतील. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथे पुन्हा पहिलं लॉगिन पेजवरती आल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही रिफ्रेश करून पाहू शकता. इथे सुद्धा रिजेक्शनचं रिझन तर इनेबल झालं होतं ऑप्शन, तर आता इथे डिसेबल झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे 7 डिसेंबरचा अर्ज आहे हा. तर आता मी तुम्हाला 2-3 दिवसानंतर लॉगिन करून दाखवतो. तर आता 2 दिवस झालेले आहे, मी ते लॉगिन केलेलं आहे. लॉगिन केल्यानंतर पाहू शकता तोच ॲप्लिकेशन आय डी आहे आणि डेटसुद्धा सेम आहे. त्यानंतर करंट स्टेटसमध्ये हे अर्ज जे आहे ते अप्रूव्ह करून आलेलं आहे. तर आता हा अर्ज आलेला आहे. जे काही ॲक्चुअल सर्व्हिस डिलिव्हरी डेटसुद्धा पाहू शकता 1 जानेवारी 2024ला हे मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आता याला अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी, आणि त्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते PDF फाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. याला ॲडोब ॲक्रोबॅटमध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जेणेकरून तुम्हाला जे काही डिजिटल सिग्नेचर आहे त्याच्यावरची ऑटोमॅटिक येऊन जाईल. अशा पद्धतीचे सर्टिफिकेट आहे. त्यानंतर याला एच-डी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला याच्यावरती शिक्का घ्यायचा आहे आणि जे काही आउटवर्ड बुक असते त्याच्यावरती याची नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही याला वापरू शकता. तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत नॉन क्रिमिनल संदर्भात महत्त्वाची अशी माहिती होती. तुम्हीसुद्धा जर यासाठी अप्लाय केलं असेल, तर तुमचा अर्ज रिजेक्ट वगैरे झाला असेल, तर अशा पद्धतीने तुमच्या अर्जाची जी काही त्रुटी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने दुरुस्ती करू शकता. ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.